बटर चकली बनवलेली आहे तांदळाच्या पिठापासून। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाणी गरम करायला ठेवते। त्याच्यामध्ये चवीपुरेसे मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 1 क्यूब बटर घेतलेला आहे। एका वाटीसाठी एकच क्यूब घ्यायचा आहे। त्यानंतर हे बटर वितळलेलं आहे आणि ते ज्या वाटीने मी पाणी मोजलं त्याच वाटीने 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ टाकल्यानंतर चांगलं घोटून घ्यायचं आहे। हे लाटण्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेते। त्यानंतर हे अर्ध्या तासासाठी मुरायला ठेवायचं आहे। गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून अर्धा तास याला बाजूला ठेवायचं आहे। आता अर्धा तास झालेला आहे आणि पीठ मुरलेलं आहे। आता हे पीठ मी परातीमध्ये काढून घेते। त्यानंतर याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि कलोंजी म्हणजे कांद्याचं बी। तर दोनच गोष्टी घ्यायच्या आहे, जिरं आणि कांद्याचं बी। बटर चकलीमध्ये याचाच वापर करायचा असतो। आता हे मिक्स करून घेते आणि घट्टसर गोळा मळून घेते याचा। आता पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। ते मी साचा घेतलेला आहे चकलीचा। चकती घ्यायची चकलीची आणि त्यानंतर लांबट असा गोळा करून याच्यामध्ये भरून घेणार आहे। जेवढं मावेल तेवढंच पीठ याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। त्यानंतर हे झाकण लावून घेतलं त्याचं आणि आता आपण चकली पाडूया। खूप छान अशी काटेरी चकली तयार झालेली आहे। आता तेल गरम करायला ठेवलं होतं मी आधीच। याच्यामध्ये चकली सोडून घेते। आधी गॅस मोठा ठेवायचा आहे। चकली टाकल्यानंतर गॅस थोडा कमी करायचा आहे। तर याच्यावरचे बबल्स कमी झाले की नंतरच चकली पलटून घ्यायची आहे, नाहीतर मग मध्येच तुटू शकते। तर ही चकलीची रेसिपी अगदी सोपी आहे। त्याला भाजणीची वगैरे आवश्यकता नाही, पटकन होणार आहे। ह्या चकल्या मी फक्त अर्ध्या तासामध्ये बनवलेल्या आहेत। 1 वाटीचं प्रमाण होतं आहे आणि 1 वाटी प्रमाणामध्ये एवढ्या चकल्या तयार झालेल्या आहेत। अगदी सोपी पद्धत आहे चकलीची, तुम्ही देखील ट्राय करू शकता। आणि माझा चकलीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।